चालू झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, रात्रीचे 12:15 वाजले. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आज आपण आलोय अक्कलकोटमध्ये. ॲक्च्युली सकाळी आलोय, पण रात्री 12:15ला व्हिडिओ करण्याचं कारण की गुरु भक्ती, स्वामींचं प्रेम किती असतं. म्हणजे प्रेमाला काही मर्यादा नसतात, कुठलेही प्रेम असू द्या ते. मग हे स्वामी भक्तीचं जे प्रेम आहे याची तुम्हाला काय क्षमता असते, काय असतं ते दाखवतो. रात्रीचे 12:15 वाजले तर अजूनही तुम्हाला दाखवतो ना. सगळीकडे लोक, आपण अन्नछत्र आहे त्या अन्नछत्राच्या आसपास आहे, समोरच आहे, अजूनही इथं गर्दी आहे. महत्वाचा विषय असा आहे की व्हिडिओ करण्याचा की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथं तुफान गर्दी आहे आणि काही लोकांना इथं राहायला रूम मिळाला नाही. ती लोक बघा, मला दाखवतो या. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ती लोक अक्षरशः रस्त्यावर झोपले. रस्त्यावर दोन बहिणी आहेत. बघा दाखव. हे आम्हाला माहित नाही कोण आहेत. म्हणजे त्या दोन बहिणी असू शकते, आई आणि मुलगी असू शकते. आम्ही थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतोय. भक्ती असते ते बघा. बघा हे लहान पोरं सुद्धा आले. दादा कुठनं आलाय हो? कुठनं गाव? हा, बुलढाणा. रूम मिळाला नाही. बघा हे काका बुलढाण्यावरून आले ते, यांना रूम मिळाला नाही. पण प्रेम भक्ती कशी असते बघा. इतर रस्त्यावर हे बाळ सुद्धा रस्त्यावर झोपले. हा खरा स्वामीचा सेवेकरी आणि ही खरी स्वामी भक्ती आहे. म्हणजे आमचं नशीब चांगलं आहे की आम्हाला रूम मिळाल्या. पण हे मुद्दाम तुम्हाला मी दाखवलं. हे बघा, हे बघा. रात्री आता झोपायला जागा नाही म्हणून स्वामींची भक्ती करतात. याला पुन्हा म्हणायचं स्वामी भक्ती. काय काय बघू आणि काय काय दाखवू असं झालंय. हे बघा, हे बघा, हे बघा. रवी सर सांगा तुमचं. तर श्रद्धा असली का नाही की श्रद्धेत माणूस ऊन वारा पाऊस काही बघत नाही. आणि ते तुम्हाला त्याची प्रचिती येईल इथंच. कारण काय माहिती का, आता 12 वाजले तरी लोक झोपलेले नाहीत. मला सगळ्यात आश्चर्य काय वाटतं माहिती का, की जी रस्त्यावर हजारोच लोक झोपलेत, पाऊस आल्यानंतर यांचं काय होणार? काय होत नाही. स्वामी 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 यांच्या पाठीशी आहे. म्हणजे यांची चिंता स्वामींना. हा, यांची चिंता स्वामींच्या दारात लोक बसलेत. म्हणजे अक्षरशः खरोखर सगळं पाठीमागे दिसते हे बघा. म्हणजे लांब लांब लोक आलेत ना ते बघा. अरे बाबा, आजोबा मग तुम्हाला काय माहिती. याला म्हणायचं स्वामी भक्ती. तुम्हाला अजून दाखव. हे बघा, काही लोक आईस्क्रीमची मजा घेतात. म्हणजे विरोधाभास बघा. काही लोक जागेचा शोध येतात, काही लोक इथं आईस्क्रीम सुद्धा खातात. म्हणजे काही नाही, म्हणजे लोक एन्जॉय करणारे आहेत लोक. म्हणजे आम्ही सगळीच आमच्यासारखी उडकी फिरणार नाहीत, काय काय एन्जॉय करणारे आहेत. काय काय वाटतंय आपलं मस्त की देवधर्म करावा. बघा कसं लाइटिंगनी झगमगाट केलंय. कारण उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळं इथं सगळी सजावट लखाचं मस्त झालंय. सगळं टापटीप आहे. जेवण तर एक नंबर असते. आणि मागाशीच आमची चर्चा झाली की सगळी प्रसाद घ्यायला येतात आणि आम्ही काय करायचो, जेवायला. प्रसाद फरक आहे, जेवणात फरक आहे. देण्यात घ्या.
का तर आम्ही 2 दिवस झाले इथं या अक्कलकोट नगरीत आहे, त्यामुळं प्रसाद कमी असला तर चालतोय, जेवण जरा जास्त असतं. राईट. विनोदाचा भाग सोडा, पण महत्व सांगायचं आता तुम्हाला खरी मजा दाखवणार आहे. हा, आता हे खरी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वामी भक्ती बघा. या हा चला या की आहे यात्री निवास. पुढल्या गुरुपौर्णिमेला हे जे आहे ना अजून तयार आहे बघा. शिवरायांच्या शिवकन्या अजून तयार आहे. बापरे. जेवलं का नाही? जेवला का जेवला का नाही? अक्कलकोट मध्ये आल्यावर कसं वाटतं? दिदी अक्कलकोट मध्ये आल्यावर कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? प्रसाद खाल्ला? ओके ओके ओके. आणि कार्यक्रम कसा वाटला? चल काय म्हणजे काय तुम्हाला नवीन काय असं काय काय जाणवलं काय? म्हणजे आतापर्यंत आम्ही 2-3 वेळा आलो, पण कधी नाही का असं कार्यक्रम पूर्ण अक्कलकोट फिरून नाही पाहिजे. वा वा वा. आणि ह्या लोकांना बघून काय वाटतं, जे रस्त्यावर झोपतात वगैरे येते काय, तुमची राहायची सोय आहे का? नाही, अशी सोय कुठेच नाही. हा कळलं. स्वामींची सेवा. बरोबर. चला आता बघा कशी राहायची सोय आहे लोकांची. चला तर बघा यात्री आपली ही केली मोबाईलवर. होय. हे आपण यात्री निवास मध्ये शिरतोय आता, आणि तुम्हाला स्वामी भक्ती काय असते हे दाखवतो. स्वामी भक्तीचं खरं हे आहे, दाखवतो काय स्वामी भक्ती आहे बघा. इथं बघा सुरुवात झाली आहे. यस ती स्वामी भक्ती. हे बघा फुल झालं इथं, फुल म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही. जी बघा हे बघा हे स्वामी आहेत आपले, आणि सगळे भक्त आहेत. ज्यांना रूम मिळाला नाही ही सगळी बघा लहान मुलं सुद्धा आहेत, आजोबा सुद्धा आहेत. हा पहिला मजला आहे मित्र, हा पहिला मजला आहे. हे बघा सगळी माणसे तर बाहेर झोपली. चला चला दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं काउंटर आहे, त्या काउंटरच्या खाली याला म्हणायचं स्वामी भक्ती. हे बघा अजूनही माणसं येतात. हे बघा ही आजी तर इथं झोपलेली. अशी स्वामी भक्ती पाहिजे. कुठलं गाव? कोल्हापूर. रूम मिळाला नाही तुम्हाला? बघा प्रेम कसं असतं बघा. रूम मिळालं नाही, पायरीव झोपलेत, पण स्वामींच्याकडे आले. ह्याला म्हणायचं स्वामी भक्ती. ही खरी स्वामी भक्त आहेत. आम्ही कदाचित असं वाटतं की आम्ही स्वामी भक्त नाही, हे खरे स्वामी भक्त आहेत, जे पायरी झोपून सुद्धा स्वामींच्यासाठी आले. हे बघा आजोबा दर्शन पण घेऊन आले. बघा आजी बोलते दर्शन पण घेऊन आले आजी. उद्या दर्शन घ्यायला परत घरी जाणार उद्या. भेटलं तर घेणार, आता जाणार आंघोळ. उद्या सकाळी आंघोळ करणार घरी. आता जाणार पाळी. होय. नम्राला जाणार, नवलं तर घेणार नाही तर बस म्हणतात. मला जाणार कोल्हापूरला. कसं एसटीने आलाय? हे काय जागा चला ते घरात पराई. आजोबा कुठलं गाव म्हटला? माळकरी यायचा वय? माळकरी यायचा. कुठलं गाव? अहमदनगर. बर बर बर. या अहमदनगर. रूम मिळाल नाही बघा. आजोबा नगरवरून आले, ती रूम नाही मिळाली बघा. रातभर इथं बसून काढणार ते, पण स्वामींना भेटल्याशिवाय जाणार नाही. मला काय वाटतं माहिती का, इथं कशी जेवणाची सोय सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीने केला, तशी यात्रेकरूंसाठी राहण्याची सोय पण काहीतरी व्हायला पाहिजे असं म्हणजे मला वाटतंय पर्सनली. कारण जेवणाशिवाय इतकं 24 तास अन्नक्षेत्र चालू असते, सगळ्यांना महाप्रसाद दिला जातो. तसं मला वाटतं की येणाऱ्या यात्रेकरूंसाठी राहण्याशिवाय असेल असं मला वाटतं. तुमची कमेंट तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. हे बघा परत आपण दुसऱ्या ह्याच्यावर चाललोय. बघा हे स्वामी भक्त बघा झोपले. पायरीत सुद्धा जागा म्हणजे फक्त वर जाण्यापुरती. इथं सुद्धा लोक झोपले असते, पण इथं झोपाई येत नाही म्हणून लोक झोपलेले नाहीत.
ही खरी स्वामी भक्ती आहे. आणि खरंच स्वामी यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू. हो काही हे बघा झूम करतोय बघा मित्रांनो. काय असते स्वामी भक्ती त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय. स्मिता मॅडम नमस्कार. स्मिता मॅडम नमस्कार. तुम्ही पण हातला लाईव्ह आलाय बघा. स्वामी भक्त कसे असतात. तुम्ही खूप मोठ्या स्वामी भक्त आहात. चला दाखवतो तुम्हाला. हे बघ हे आजोबा झोपली आहेत. त्यांना जागा नाही बरोबर. त्या बिचाऱ्या पायरीला मुंडकं लावून बसल्यात. काही काही म्हणजे बघा लहान बाळ. स्वामी भक्ती म्हणजे स्वामी म्हणजे स्वामी आहेत. कुठलं गाव मगा जरा तुम्ही बसलाय. आम्ही 3-4 दारू तर बसलेलंच आहे. झोपायचंच नाही. कुठलं गाव नगर. हां बघा त्याला म्हणायचं स्वामी भक्त. जागा नाही. गेले 2 तास 2-3-4 वेळा आम्ही आलो. 4 वेळा काकी बसलेल्या आहेत त्या. काय आता हे बघ भक्तांचं प्रेम म्हणजे काय खरं नाही. बघा छोटा स्वामी भक्त बघा मोबाईल बघत बसलाय पण बसलाय. कुठलं गाव. हा पुढे कुठं आलं. बरं बरं आहे की गाव माहिती आहे की. काही रूम मिळालं नाही. आईच्या गावात तर रूमची नाही. आमच्याकडे 50 आहेत. हा आलो 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 1 मिनिटात आलो. ही बघा ही आमची रूम आहे. हा कुठे गेला आपला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहिलं का स्वामी भक्त कसं असते आणि स्वामी भक्ती कशी असते. म्हणजे रात्रीच्या आता 12:30 वाजले तरी सुद्धा लोक बाहेरून येत आहेत. कुणाला रूम आहे कुणाला नाही. पण काही लोक नाराज नाहीत काही नाहीत. मस्त बसलेत. कोणी गप्पा मारते कोणी काय करते. आम्हाला स्वामींची कृपेने आम्हाला चांगली रूम मिळाल्या. झोपायला जागा मिळाल्या. स्वामींचीच कृपा आहे. अशीच कृपा प्रत्येकावर हवी. आणि जी लोक खरोखर ते पायरी बसलेत त्यांच्या पहिले इच्छा पूर्ण होते म्हणजे. आणि त्यांचे काय प्रश्न असतील ते लवकर होते. आम्ही आमच्या पाठीचे तर स्वामी आहेत असतील राहतीलच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.